श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा उभा आहे, तो पुतळा मुंबईचे प्रसिद्ध आर्टिस्ट श्री कैलासवासी श्याम सारंग यांनी बनविलेला आहे आणि त्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम सोलापूरचे महापौर माननीय विश्वनाथ सिद्धरामप्पा बनशेट्टी होते त्यावेळेस महापौर, आणि त्यांच्या कारकिर्दीत हा पुतळा उभा केला गेला। त्यानंतर तो पुतळा थोडाच्या काही कारणास्तव बाजूला सरकवला गेला। ती घटना 1993 सालची आहे आणि त्यावेळेस महापौर होते मनोहर सपाटे। अशा पद्धतीनं ते पुतळा सरकवत असताना सुद्धा कामामध्ये हेळसांड व्हायला लागली, पुतळ्याची दुरावस्था होत होती। त्यावेळेस मध्यरात्री मी आणि कैलासवासी सुभाष भीमराव जगताप, जुनी पोलीस लाईन, आम्ही दोघांनी त्यावेळेस काम थांबवलं। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की तुम्ही अशा पद्धतीनं काम का करायला लागलात म्हणून। तेव्हा त्यावेळेस त्यांनी आमच्यावर पोलीस पाठवले आणि पोलिसांच्या मार्फत आम्हाला धमकी सुद्धा दिली की तुमच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू म्हणून। पण आम्ही त्या धमकीला घाबरलो नाही, आम्ही आमच्या मागणीवर ठाम होतो आणि सन्मानानं कशा पद्धतीनं तो पुतळा बाजूला काढता येईल याबाबत आम्ही सकाळपर्यंत तिथं थांबून ते व्यवस्थित करून घेतलं। आणि एवढं होत असताना काही पोलीस अधिकारी सुद्धा संपर्कात आले तेवढ्या धावपळीत, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही दोघं जे काम करत आहात ते अतिशय योग्य आहे, तुमचं म्हणणं योग्य आहे, परंतु आमच्या अंगावर वर्दी असल्यामुळं आम्हाला अशा पद्धतीचं तिथं बोलता काही येत नाही। आम्हाला समाधान वाटलं की म्हणजे आम्ही त्या काळात जी भूमिका घेतली होती ती योग्य आहे। नंतरच्या काळात, अलीकडच्या काळात रत्नागिरी जिल्हा मालवण या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभा केलेला होता समुद्राच्या कडेला, परंतु काही कालावधीतच तो पुतळा चबुतऱ्यातून निसटून तो खाली पडला आणि तो पुतळा भंग पावला। आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला जाग आली की महाराष्ट्रामध्ये जे काय युग पुरुष असतील किंवा मोठी माणसं असतील त्यांचे जे काय महत्वाचे पुतळे आहेत त्या पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करावं म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्यामध्ये आपला चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळ्याचा त्याच्यामध्ये नंबर त्याच्यात समावेश झाला। यशवंतराव चव्हाणांचा पुतळा सोलापुरातला तो सुद्धा समावेश झाला। परंतु स्ट्रक्चर ऑडिट करत असताना ठरल्यानंतर महापालिकेमध्ये 2 बैठका महापालिकेनं सोलापूर शहरातील ठराविक शिवप्रेमींची बैठक तिथं बोलावली होती। अनेक शिवप्रेमींनी तिथं सूचना केल्या। मी सुद्धा हा पुतळा कसा बसला आहे हे बघणारा मी त्या उपस्थितांच्या पैकी मी एकमेव साक्षीदार होतो। कुणी सुद्धा त्यावेळेस कसं काम झाले, कसं बसवला गेला हे कुणी पाहिलेलं नव्हतं। त्यामुळे मी तिथं स्क्रीनवर योग्य प्रकारे तिथल्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सांगितलं की अशा अशा पद्धतीनं हा पुतळा बसलेला आहे आणि समजा भविष्यात तुम्हाला जर काही या बाबतीत काही माहिती पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही मला संपर्क साधा, मी तुमच्या बरोबर तुम्हाला येऊन भेटायला तयार आहे। परंतु तसं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही आणि महापालिकेनं नंतर ते काम सुरू केलं आणि इतका वेळ लागलाय त्या कामाला। अनेक महत्वाच्या घटना झाल्या, शिवजयंती झाली, आता परत दुसरी शिवजयंती 2026 ची यायला आलेली, पाळणा कार्यक्रम सुद्धा तसाच पडदा लावून केला गेला। महत्वाच्या ज्या काही घटना झाल्या ऐतिहासिक त्यावेळेस हार अर्पण करायला सुद्धा आला नाही, म्हणजे नुसतं रेंगाळलेलं काम आहे, ढकलाढकलीत चालू आहे। आता परवा काही संघटनांनी महापालिकेला हा जाब विचारला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की 10 जानेवारीला कसल्याही परिस्थितीत आम्ही पुतळा करून तयार ठेवू आणि अशा पद्धतीचं ते पत्र सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे।
परंतु ज्यांनी पत्र घेतलं किंवा त्यांच्याकडून शब्द घेतला ते गप्पच राहिलेत. मग का गप्प राहिलेत ते मला काय माहित नाही. अशा पद्धतीनं हे एकंदर परिस्थिती आहे. मूळ चबुतरा जो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्या चबुतऱ्याची फक्त डागडुजी केली. अत्यंत धोकादायक प्रकार महापालिकेनं इथं अवलंबलेला आहे. कारण चबुतरा आहे तसाच ठेवलाय, डागडुजी केली आहे आणि महाराजांच्या कडनं नुसते पिलर उभा केलेत, स्लॅब घालून जागा पुढं थोडी वाढवली, बाजूला थोडी वाढवली. परंतु ज्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या चबुतरा भक्कम कसा होईल हे पाहिलेलं नाहीये. अशा पद्धतीनं ते काम चालू आहे. आज महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं सुद्धा काम चालू आहे, परंतु तो पूर्ण पुतळा काढून स्टोर मध्ये ठेवलेला आहे आणि तो चबुतरा पूर्ण नष्ट केल्यावर नवीन चबुतरा उभा करायचं काम तिथं होणार आहे. अशा पद्धतीनं तो चबुतरा भक्कम होणार आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला फक्त डागडुजी केलेली आहे, भक्कमपणा नाही. तो किती दिवस टिकेल वगैरे काही सांगता येत नाही. याला जबाबदार कोण, असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो. अनेक शिवप्रेमींच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता कंपाऊंड वॉलचं जे काम आहे, ज्या काही तिथं टाईल्स काही बसवलेले आहेत, अतिशय घाणेरड्या बसवलेल्या आहेत. कारण कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा चबुतराच्या बाहेर जी कंपाऊंड वॉल असते ती दगडी टाईप दिसावी अशा पद्धतीनं तो चबुतरा असतो. काही ऐतिहासिक घटना दर्शवणारा चबुतरा असतो, म्हणजे त्याचं भव्यपणा आणि गडासारखा देखावा दिसावा अशा पद्धतीचं ते कंपाऊंड वॉल असतं. परंतु हे कंपाऊंड वॉल अतिशय घाणेरडं केलेलं आहे. काही त्याला अर्थ नाही, नुसतं चमक धमक तशा पद्धतीने केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही लोकांनी तिथं व्हिजिट दिली, ते बघितले, परंतु शिवप्रेमींच्या समोर तिथं नेमकं काय चाललंय त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त अधिकाऱ्यांना बोलवायचं, ते बघायचं पुढं काय झालं, त्यांना त्यांचा अभ्यास आहे का तिथल्या कामाचा किंवा इतिहासाचा काय अभ्यास आहे का. फक्त अधिकाऱ्यांची लागे बांधे असल्यामुळे याच त्यांच्या बरोबर शूट करायचं, टाकायचं. पुढं काय झालं, तुम्ही त्या भक्कमपणाच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले का. कारण शेवटी तुम्ही पण शिवप्रेमी आहेत, मी पण शिवप्रेमी आहे. हे काम होणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या बाबतीत आपण काय केलं का, हा एक विषय आहे. आणि आता जे तिथं मटेरियल वापरलेलं आहे, अतिशय लो क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे. वाळूमध्ये काम व्हायला पाहिजे होतं, वाळूमध्ये काम झालेलं नाही. सगळं डस्ट का क्रश काय म्हणतात त्यात झालेलं आहे. टाईल्स बसवताना केमिकल वापरायला पाहिजे, केमिकल वापरलेलं नाहीये. अशा पद्धतीचं हे काम चाललेलं आहे. हे सगळं बघता असं वाटतं की आता एखाद्या महत्वाच्या या क्षेत्रातल्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रातल्या एखाद्या संस्थेकडून या कामाचं ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे. त्रयस्थ ती कंपनी असावी, त्रयस्थ ते मंडळी असावीत आणि त्या तज्ञ लोकांच्याकडून याचं ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे. तरच ते त्याच्यातून आउटपुट काहीतरी निघू शकेल. आणि अशा पद्धतीनं हे राहिलं तर सगळे शिवप्रेमी महापालिकेच्या विरोधात, संबंधिताच्या विरोधात लोकशाही पद्धतीनं आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर.
0217 26 27 004 74 14 96 96 64.